भाग 1. ही कथा फक्त महाशिवरात्रीची नाही, ही कथा आहे तुझ्या आयुष्यातील त्या रात्रीची, ज्या रात्री तू पूर्णपणे तुटलेला असतोस आणि देव फक्त पाहत असतो. लोक विचारतात, महाशिवरात्रीचा उपवास केला, जागरण केलं, पण आयुष्य का बदलत नाही? कारण महाशिवरात्रीचा सण नाही, ती एक प्रक्रिया आहे. आज नरेंद्र स्वामी सांगतात, महाशिवरात्रीचा खरा अर्थ जो समजला त्याचं आयुष्य कधीच तसंच राहत नाही. भाग 2. शिव म्हणजे कोण? लोक म्हणतात शिव म्हणजे देव, पण नरेंद्र स्वामी सांगतात शिव म्हणजे अवस्था आहे. शिव म्हणजे जो शांत आहे पण कमकुवत नाही, जो सर्व काही गमावूनही स्वतःला हरवत नाही, ज्याच्याकडे राजसिंहासन नाही तरीही तो सम्राट आहे. महाशिवरात्री म्हणजे मनाच्या अंधारात बसून स्वतःशी प्रामाणिक होण्याची रात्र. भाग 3. संघर्षाची कथा. एकदा एक व्यक्ती स्वामींकडे आली. तो म्हणाला, स्वामी, माझं सगळं संपले, नातेसंबंध तुटले, पैसा गेला, देव पण उत्तर देत नाही. स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले, मग तू योग्य रात्री उभा आहेस, कारण शिवाला कधीही यशात भेटत नाहीत, तो फक्त नेहमी अपयशात सापडतो. महाशिवरात्री म्हणजे जेव्हा आयुष्य तुझी परीक्षा घेतं आणि तू पळून जात नाहीस. भाग 4. उपवास, जागरण याचा खरा अर्थ. उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नाही, उपवास म्हणजे विचारांचा उपवास. जागरण म्हणजे डोळे उघडे ठेवणं नाही, जागरण म्हणजे स्वतःच्या चुका पाहण्याची हिंमत. स्वामी सांगतात, जो मनाने जागा झाला त्याला आयुष्य झोपवू शकत नाही. भाग 5. शिवलिंगाचे रहस्य. शिवलिंग म्हणजे पूजा नाही, ते प्रतीक आहे, निर्मिती, स्थैर्य आणि विसर्जनाचं. तुझ्या आयुष्यात जे तुटलं ते विसर्जन होतं, जे थांबलं ते स्थैर्य होतं आणि जे नवीन येणार आहे ते निर्मित आहे. महाशिवरात्री म्हणजे जुनं सोडून नव्यासाठी तयार होणं. भाग 6. भक्त बदलतो कसा. जो माणूस महाशिवरात्रीला खरंच समजतो तो रडत नाही, तो घडतो, तो तक्रार करत नाही, तो स्वीकार करतो, तो देवाला प्रश्न विचारत नाही, तो स्वतःला बदलतो. नरेंद्र स्वामी म्हणतात, देव तुझं नशीब बदलत नाही, तो तुला बदलतो. भाग 7. शांततेची परीक्षा. नरेंद्र स्वामी सांगतात, लोकांना वाटतं देव मिळाला म्हणजे सगळं सोपं होतं, पण सत्य वेगळं आहे. जेव्हा आयुष्य शांत होतं तेव्हा मन अस्वस्थ होतं, जेव्हा सगळं मिळतं तेव्हा समाधान हरवतं. महाशिवरात्रीची ही रात्र शांततेची परीक्षा आहे, कारण शिव कधीही गोंगाटात नसतो, तो असतो तुझ्या आतल्या शांततेत. जो माणूस शांततेतही संयम ठेवतो तोच खरा शिवभक्त. भाग 8. देव उत्तर का देत नाही. एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो, मी एवढी भक्ती केली तरी देव गप्प का आहे? नरेंद्र स्वामी उत्तर देतात, कारण देव उत्तर देत नाही, तो तयार करायला शिकवतो. आई मूल चालायला शिकवत असताना ती प्रत्येक वेळी उचलत नाही, ती दूर उभी राहते. देवही तसाच असतो. महाशिवरात्रीची शिकवते, देवाची शांतता म्हणजे नकार नाही, ती तयारी आहे. भाग 9. खरा शिवभक्त कोण? खरा शिवभक्त तो नाही जो फक्त मंदिरात दिसतो, खरा शिवभक्त तो आहे जो संकटातही प्रामाणिक राहतो, जो अपयशातही नम्र असतो, जो यशातही अहंकार करत नाही. नरेंद्र स्वामी म्हणतात, जो स्वतःला जिंकतो तोच महादेवाला जिंकतो. महाशिवरात्रीची म्हणजे स्वतःवर विजय मिळवायची रात्र. भाग 10. अंतिम संदेश. आयुष्य बदलणारी ओळ. जर आज तू अंधारात असशील तर घाबरू नकोस, कारण शिव अंधारातच प्रकट होतो. महाशिवरात्री एकच प्रश्न विचारते, तू स्वतःशी प्रामाणिक आहेस का? जर उत्तर हो असेल तर तुझं आयुष्य आजपासून बदलायला लागेल. आज जर तुझ्या आयुष्यात प्रश्न असतील तर तू योग्य वाटेवर आहेस, कारण शिव प्रश्न विचारांनाच भेटतो. महाशिवरात्री एकच सांगते, तू तुटू नकोस, घड. हर हर महादेव. आज जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे समजा की तुमच्यावर नरेंद्र स्वामींची व महादेवाची व माता पार्वतीची कृपा आहे. या व्हिडिओतून तुम्हाला जेही काही आवडलं असेल, काही मनाला लागलं असेल व आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नरेंद्र नाथाय नमः. जय गुरुदेव. हर हर महादेव.